नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या दत्ताचोली माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र राज्यातील तमाम पात्र लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। जी काळजी जी चिंता लाडक्या बहिणींना सतवत होती मागील 1 ते 1.5 महिन्यापासून की मला पुढचा येणारा जो हप्ता आहे तो मिळाल का नाही, मी पात्र आहे का नाहीये, यादीतनं मला वगळण्यात आलेलं आहे का नाही। त्यासोबतच ई-केवायसी जी आहे, ई-केवायसी करायला गेलं तर ई-केवायसी होत नाहीये, मग जो हप्ता येणार आहे त्याच्यात मला भेटेल का नाही। आणि आता तुमची काळजीही संपलेली आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणींना येणाऱ्या 2 ते 3 दिवसातच त्यांच्या हप्त्याचं वितरण करणार आहेत। नेमकं बातमी खरी आहे की खोटी आहे, कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हे हप्ते मिळणार आहेत, ई-केवायसी केल्यानंतर मिळणार आहेत की ई-केवायसी न करताही मिळतील, याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यापूर्वी जर चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला अचूक आणि वेळेतच मिळत राहील। चला तर माहितीला सुरुवात करूया। मित्रहो, 8 सप्टेंबरला जी-आर काढून महिला व बालविकास विभागाला निधीची तरतूद करून देण्यात आली होती त्यांचा हप्ता वाटपासाठी। तो जो निधी होता 410 कोटीचा, तो निधी ज्या आकडा जो आहे तो पूर्ण लाडक्या बहिणींसाठी होता, ज्यांचे की जुलै महिन्यात ज्यांना हप्ते प्राप्त झाले होते। मग याच आधारावरती आताही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सर्व लाडक्या बहिणींना ज्यांना कुणाला जुलै महिन्याचा हप्ता जो ऑगस्टमध्ये मिळाला होता, तो त्या सर्व लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्याचाही हप्ता प्राप्त होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला मागच्या रेग्युलर हप्ते मिळत असतील तर तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात म्हणजेच 10 ऑक्टोबर, 11 आणि 12 या 3 दिवसात टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि संबंध महाराष्ट्रात या 3 दिवसात हप्त्याचंही वितरण होणार आहे। आता प्रश्न हा आहे की आमची ई-केवायसी नाही झाली तर मग आम्हाला हप्ता मिळेल का? जी निधीची तरतूद केली आहे ती तमाम सर्व लाडक्या बहिणींसाठी केली आहे। याचाच अर्थ आहे की सर्वांनाच हे हप्ता जो काय आहे वितरण होणार आहे। दुसरा प्रश्न असा असतो की मग ई-केवायसीची अट काढून टाकण्यात आली आहे का? तर तसं नसून महिला व बालविकासचे मंत्री जे आहेत आदित्य तटकरेजी यांनी कालच रात्री ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे की ज्यांच्या कुणाच्या अडचणी येत आहेत ई-केवायसी करायला त्यांना आणखीन वाढीव 2 महिने देण्यात आलेले आहेत। म्हणजेच नोव्हेंबर 18 जी तारीख होती 2025 ची, ती आता वाढवून तुम्हाला आणखीन 1 महिन्याची मुभाही देण्यात आलेली आहे। आशा करूया लवकरात लवकर पोर्टल हे सुरू होईल आणि तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्याल। परंतु आनंदाची बातमी ही आहे की तुमची ई-केवायसी झालं नसतानाही तुम्हाला येणाऱ्या 1 ते 2 दिवसात किंवा मॅक्झिमम 3 दिवसात तुमच्या खात्यावरती पैसे पडतील। आशा करतो ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे। याच्याशी संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।